तर शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरच संजय राऊतांकडून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली असून त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। आमचं मन दुखावलं, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटले। तब्बल 30 वर्षांनी विधान भवनात गेलेल्या शरद पवारांच्या एका बैठकीनं मवियात बिघाडीचं वादळ उठलंय। बुधवारी पवारांनी विधान भवनात शिंदेंच्या दालनात आमदारांची बैठक घेतली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केलाय। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे। काल विधान भवनामध्ये पवार गेले, त्याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट बैठक सोडून त्यांना भेटायला आले। त्यावेळी शिंदेंच्या दालनातच दोघांची बैठक झाली। त्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केलेली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं। त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे। संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता। शरद पवारने जाऊ नये? शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे। म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाही आहे। काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही। अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल। परंतु ह्या पुढच्या काही महिन्यांमध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील। काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, एनडीए आज देशामध्ये मजबूतीने उभा आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यांमध्ये आपल्याला होताना दिसेल। शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल, भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे खासदार एनडीए सोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या। त्यानंतर लगेच विधान भवनात झालेल्या शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीनं खळबळ माजली आहे। सलग घडणाऱ्या घटनांमुळे मवियात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय। याचा स्फोट आज संजय राऊतांच्या वक्तव्यानं झालाय। राऊतांच्या वक्तव्यानं मवियामध्ये बिघाडीचे साफ संकेत समोर आलेत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मवियात राहणार की नाही अशा चर्चा आता सुरू झाल्या।